श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 16 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे रथसप्तमी. या दिवशी सूर्यदेवाची सेवा उपासना करण्यासोबत स्नान आणि दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्यामुळे तुमचे कितीतरी जन्माचे पाप संपूर्णपणे नष्ट होते. पण उद्याच्या दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यासाठीच उद्याच्या शुभतिथीवरती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत. ह्या वस्तू टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल. असा हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी कशा प्रकारे करायचा आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा कोणत्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत, उद्याच्या दिवशी कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि सूर्याला तुम्हाला कशा प्रकारे अर्घ्य द्यायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते. याला रथसप्तमी, अचला सप्तमी, भानू सप्तमी, संतान सप्तमी, आरोग्य सप्तमी अशा नावांनी ओळखले जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सप्तमी तिथीला सूर्यदेवांची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सप्तमी तिथीचा प्रारंभ 15 फेब्रुवारी म्हणजे आज सकाळी 10:12 सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी 8:55 ही तिथी असेल. परंतु उदय तिथीप्रमाणे सप्तमी तिथी ही 16ला असल्यामुळे सप्तमी तिथीचे व्रत हे उद्या म्हणजे 16 फेब्रुवारी रोजीच करण्यात येणार आहे. तर सकाळीच 8:55 रथसप्तमी असल्याने उद्याच्या दिवशी म्हणजेच माघ महिन्यात आलेल्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीच्या दिवशी अर्थात रथसप्तमीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे. आता उठल्यानंतर आपलं अंगण, घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना आपल्याला काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, ज्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी सूर्योदयापूर्वीच उद्याच्या दिवशी स्नान करावे व हा उपाय करावा. हा उपाय केल्याने आपल्याकडून कळत-नकळतपणे एखादी चूक झालेली असेल, काही पाप झालेली असेल, तर त्यातून मुक्तता मिळण्यासाठी अतिशय प्रभावी उद्याची तिथी आहे. बघा, खूप कष्ट करून, मेहनत करूनही तुम्हाला जर तुमच्या कार्यामध्ये यश मिळत नसेल, तुमची प्रगती होत नसेल, तुमच्या मार्गामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत असतील, तर उद्याचा हा उपाय करून बघा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि घरामधील सर्व सदस्यांची भरभरून अशी प्रगती होईल. कारण आपल्या मागे असलेली विघ्न, संकट, बाधा संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होतील. असा हा उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, कारण रथसप्तमीची समाप्ती ही सकाळी 8:55 होणार आहे. त्यामुळे त्यानंतर जर तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला या उपायाचा काहीही लाभ होणार नाही. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि उठल्यानंतर आपल्याला अंथरुणामध्येच आपल्या दोन्ही हातांकडे बघून ओम आदित्याय नमः या सूर्यदेवाच्या एका तरी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर उठायचं आहे. उठल्यानंतर आपली सकाळची जी कामं असतात ती करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला अंघोळ करायची आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला टाकायची आहे, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं 2-3 थेंब गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे तुम्ही गंगेवरून भरून आणलेलं असेल तर त्यातील 2-3 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण उद्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे, पण तिथे जाऊन स्नान करणं शक्य नाही. म्हणून गंगाजलचे 2-3 थेंब आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. बघा, गंगाजल जे आहे ते कोणत्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे ह्या बॉटल तुम्हाला सहजरित्या मिळून जातात. तिथून तुम्हाला हे आणायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्हाला लाल रंगाचं चंदन थोडंसं टाकायचं आहे, कारण उद्या रथसप्तमी आहे. लाल चंदनाला अतिशय महत्त्व आहे.
आता लाल चंदनासोबतच तुम्हाला थोड्याशा लाल रंगाच्या फुलाच्या पाकळ्या, मग ते गुलाबाची फुलं असतील किंवा इतर कोणत्याही लाल रंगाचं फूल असेल त्याच्या पाकळ्या टाकायच्या किंवा पूर्ण फूल जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा थोड्या थोड्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 1-2 केसराच्या पाकळ्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यासोबतच चिमूटभर पांढरे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. रथसप्तमीच्या दिवशी देखील तिळाला अतिशय महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या वस्तू टाकायच्या आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना देखील योग्य पद्धतीने अंघोळ केली तरच या उपायाचा तुम्हाला लाभ मिळतो. तर बघा बरेच जण काय करतात, की अंघोळ करत असताना डोक्यावरून पाणी घेतात, पण तसं करायचं नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर डाव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारे अंघोळ केली तर आपण केलेल्या उपायाचा आपल्याला लाभ मिळणार आहे. आपल्याला काही दोष असतील, काही नकारात्मकता आपल्या भोवती असेल, ज्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे येत असतील. आता अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जे वस्त्र परिधान करायचे आहे ते एका विशिष्ट रंगाचे असावे, कारण उद्या रथसप्तमी आहे. हा दिवस सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे सूर्याचं प्रतीक असलेल्या, सूर्याचा रंग असलेला पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. पिवळा, केशरी किंवा लाल रंगाचं वस्त्र उद्या आवर्जून तुम्हाला परिधान करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांची पूजा करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा आधी सांगितल्याप्रमाणे 8:55 रथसप्तमी ही तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे त्या आधीच करायचा आहे. तर सूर्याला जल देण्यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये अक्षदा, तीळ, रोली, दुर्वा, गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर हा कलश घेऊन एक ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वगैरे घेऊन तुम्हाला जिथे कुठे सूर्यदर्शन तुम्हाला होतं, मग बाल्कनीमध्ये म्हणा किंवा तुम्ही तुमच्या गच्चीवरती किंवा घराच्या अंगणामध्ये जायचं आहे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला अंघोळीनंतर हा उपाय करायचा आहे. तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं, केलेल्या सेवेचं फळ मिळणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी सूर्याला अर्घ्य द्यावं. मुलांना शक्य नसेल तर आई-वडिलांनी सूर्याला अर्घ्य द्यावं. आई-वडिलांनी केलेली सेवा देखील मुलांना त्याचे लाभ मिळत असतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी ही सेवा करायला विसरू नका. त्यानंतर पूर्ण विधिशास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करा. तसेच सूर्यचालिसा, सूर्यकवच पठण करा. शेवटी सूर्यदेवांची आरती करून सुख समृद्धीची कामना करा. आपल्या मनोकामना पूर्णतेसाठी ही व्रत ठेवा. तुम्ही या काही कारणामुळे व्रत ठेवू शकत नसाल तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की करा. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.